पंढरपूरमधील पत्रकार बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। पत्रकारिता क्षेत्रातील धावपळ आणि कामाचा ताण लक्षात घेता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक विशेष पाऊल उचलण्यात आले। अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ सोलापूर जिल्हा आणि ट्यूलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरमध्ये महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले। हे शिबिर रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत पार पडणार आहे। पंढरपूर शहर, तालुका आणि परिसरातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे शिबिर पूर्णपणे मोफत असणार आहे। प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत निकम आणि त्यांची 7 तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करणार आहे। प्राथमिक तपासणीनंतर जर पुढील काही चाचण्यांची आवश्यकता भासली तर त्यावर 50% सूट देण्यात येणार आहे। शिबिरादरम्यान एखाद्या रुग्णाला ऑपरेशनची गरज असल्याचं आढळल्यास ऑपरेशनच्या खर्चातही विशेष सवलत दिली जाणार आहे। विशेष म्हणजे पात्र रुग्णांना शासनाच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ इथं मिळणार आहे। ज्या पत्रकार बांधवांकडे अद्याप आयुष्मान भारत कार्ड नाही त्यांच्यासाठी या शिबिरात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे संबंधित कागदपत्रे सोबत आणून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे। ट्यूलिप हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत निकम आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी पंढरपूर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या शिबिरात सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे। पत्रकारितेच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य जपणं ही काळाची गरज आहे आणि याच उद्देशाने या भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं पंढरपूर येथील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये आरोग्य तपासणी आणि मोफत औषध उपचार शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी, त्याचबरोबर आवश्यकतेनुसार उपचार, आवश्यकतेनुसार ऍडव्हान्स तपासणी हे करण्यात येणार आहे। ट्यूलिप हॉस्पिटल डॉक्टर प्रशांत निकम यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। त्याचं ठिकाण हे देखील ट्यूलिप हॉस्पिटल हेच आहे। त्याचबरोबर या शिबिरामध्ये आयुष्मान भारत कार्ड अजूनपर्यंत ज्या पत्रकारांचे केलेले नाहीत त्यांच्यासाठी तिथं व्यवस्था केलेली आहे। आयुष्मान भारत कार्ड नोंदणीसाठी तिथं व्यवस्था केलेली आहे। तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र घेऊन सर्व पत्रकारांनी तिथं आल्यास आयुष्मान भारत कार्डची देखील नोंदणी या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे। पंढरपूर शहर, तालुका आणि परिसरातील सर्व पत्रकारांनी या आरोग्य शिबिरामध्ये येऊन आरोग्य तपासणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने मी करत आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।